सांगायची. मराठ्यांच्या पार्ट्या होत नाहीत, वरून यांचा त्रास. आम्ही स्वप्न बघितलंय. आमच्या शहरातल्या नोकरदार मराठ्यांनी स्वप्न बघितलंय, त्याची मुलगा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, IAS IPS दर्जाची अधिकारी झाली पाहिजे. त्यांनी पण स्वप्न बघितलं. माझ्या शेतकरी मराठ्यांनी सुद्धा स्वप्न बघितलंय, माझाही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी माझ्या स्वप्न बघायचं नाही का की माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. ट्रॅक्टर ट्रक चालवणाऱ्या टेम्पो चालवणाऱ्या माझ्या मराठ्यांनी स्वप्न नाही बघायचं का? बसूनच बोलू दादा, काय करतो जाऊ तिकडे, जे होईल ते होईल. मला मी एवढी आता मला निघाल्यावर ते होईल. हा, आणि नंतर माहीत पडेल मी काय करू. सत्ता एका दिवस घ्यायला सगळं निर्णय पाठवलं का त्याला तर ना सिडवूनच देत नाही मी. आता आपल्या मराठा समाजाचे सुद्धा स्वप्न आहेत. प्रत्येकाला वाटतं आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. फक्त राजकारणाच्या लोकांच्या मागं पळायचा नाद सोडून. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, हे राजकारणी लोक आपल्या लेकराला कधीच मोठं नाही होऊ देणार. ओळखा, आपण आपल्या नेत्याला ओळखा. भाजपमधले नेते आपणच मोठे केले, आज तेच लोक आपल्या विरोधात बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे लोक आपणच मोठे केले, ते आज आपल्या विरोधात बोलायला लागले. आरक्षणाचा विरोध करण्यासाठी एकटा छगन भुजबळ, एकटा तरी आरक्षण मिळून द्या. आपले जर 50-50 व्यापारी तिथे गेले ना, त्याचा बोगटाच करून टाकते ना, आरक्षण सुद्धा मिळून द्या. आता कसा कचकाटा केला लोकसभेला.